पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आणि मला वाटतं इथे पहिल्याच चेंडूवर नयनाने चौकार मारलेला आहे. संघाचं खातं खोललंय ते 4 धावाने. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 4. बिन 7-8 पावलांचं रनअप घेऊन कल्पेश नयनसाठी. चांगली बॅटिंग पाहायला भेटते ते म्हणजेच नयन राणे याच्या माध्यमातून टेंबोली संघाकडून खेळताना दिसतोय. नयन राणे पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. पहिला चेंडू खराब टाकला आणि या खराब चेंडूचा समाचार देखील घेतला जातोय. सुमित आणि या नयन ही सलामीची जोडी ती मात्र फलंदाजीसाठी सज्ज झाले. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे जे आहेत ते स्पष्ट केले जात आहेत. गोलंदाज कल्पेश याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. पहिला चेंडू आणि या पहिल्याच चेंडूचा सामना करताना चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावेसाठी. चला क्षेत्ररक्षण तरी सजून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण पेंडे संघ सुमित गाडीने जरा 3 षटकार लगावले गेले तर लक्षा यांच्याकडून लक्षा यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि सेम नयनला देखील सेम आहे. यांनी देखील 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय लक्षा यादव यांच्याकडून. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आणि नयन आणि सुमित कितपत भाव मिळवत आहेत या षटकामध्ये बघायचंय. कल्पेश आपलं पहिल्या चेंडूवर 4 धावा. पहिला चेंडू आणि मला वाटतं हा दुसरा चेंडू. चला क्षेत्ररक्षण तरी सजून घ्यायचं आहे. गोलंदाजाने षटक आपलं पटापट टाकायचंय. वेळ घालवायचा नाही. पुढील सामन्याने वेळ होतोय. पटापट क्षेत्र लक्ष लावून आपलं षटक संपवायचंय. अजूनही खूप सामने खेळायचे बाकी आहेत. चला क्षेत्ररक्षण तरी सजून घ्यायचं आहे. वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत. पहिला चेंडू कल्पेश याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. या हल्ल्याचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जात आहे, कशा प्रकारे गोलंदाजी होते याच्याकडे नजर देखील असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होताना दिसतोय. नयन देखील सज्ज झालाय परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला जातोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. पहिला चेंडू खराब टाकला परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला जातोय. ही ताकद आहे या गोलंदाजाची आणि ताकद जी आहे ती अपोजिट संघाच्या फलंदाजावरती दाखवली देखील जाते. दुसरा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हे इतिपत्र टाकला जातोय परंतु तिसऱ्या चेंडूवरती ओहो गॅप मध्ये फटक्याला सजवलंय. चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर. यस डीजे धावसंख्या 4 नंबर. संघाची धावसंख्या झाली ती 8. तिसरा चेंडू चेंडूवर 2 चौकार मारले ते नयन यांनी आणि मला वाटतं इथे यस पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेचा. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे पत्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडण्याचं काम इथे पत्र केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग इथे पत्र नयन राणेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने अप्रतिम फटका देखील सजवला गेला. नयन पुन्हा एकदा ओहो खराब चेंडूचा नक्की समाचार घेण्याची संधी होती परंतु नक्कीच थोडस बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला पाहायला भेटला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता असे या षटकाचं पृथक्करण आपल्याला पाहायला भेटतंय. ओहो या चेंडूवरती देखील थोडस चाचपडत खेळताना दिसत आहेत
पंचाची भूमिका पार पडताना दिसत आहेत ते म्हणजेच नवनीत देवळेकर आणि सूरज सर ही पंचाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी होताना दिसते. कमलेश थोडेसे 2 चेंडूवरती महागडा ठरला करा, परंतु त्यानंतर कमबॅक, परंतु या चेंडूवरती थोडीशी स्तुती जी आहे ती होताना दिसली आणि त्याचबरोबर भरकटलेली लाईन पाहायला भेटते आहे. गोलंदाजच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखाव्या लागतील. गोलंदाजाला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा धावफलकावरती. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय टेंबोली संघाने. अजूनही लेफ्ट आर्म फलंदाज सुमित गाडी नॉन स्ट्राईक वरती आहे आणि या चेंडूवरती मंकड विकेटचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. परंतु या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. नयन राणेची खेळी जी आहे ती इथे मात्र समाप्त केली जाते. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. एका पहिल्या आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रथमेश. आता मात्र स्ट्राईकवर येतो सुमित. नॉन स्ट्राईकवर येतो लक्ष्मण. बॉलिंग मार्फत येतो प्रथमेश. 7-8 पावलांचं रनअप घेऊन सुमित साठी प्रथमेश. बघूया प्रथमेश आपल्या गोलंदाजीमध्ये कितपत विकेट मिळवून देतोय आणि सुमित आपल्या संघासाठी कितपत धावा मिळवतोय. पहिला चेंडू आणि मला वाटतं चांगला चेंडू मानावा लागेल. सुमित याला काही तो समजलेला नाही. छोटी अशी एक धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 11. 1 बाद 11. आता मात्र स्ट्राईकवर येतो लक्ष्मण. स्ट्राईकवर लक्ष्मण. नॉन स्ट्राईकवर सुमित. बॉलिंग मार्फत येतो प्रथमेश. 7-8 पावलांचा रनअप घेऊन चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे गचा क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 13. 1 बाद 13. आता मात्र स्ट्राईकवर येतो लक्ष्मण. चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र प्रथमेश. बघूया लक्ष्मण आपल्या संघासाठी कितपत धावा मिळवून देतोय. 7-8 पावलांचा रनअप घेऊन आणि मला वाटतं इथे चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती प्रथमेशाची. लक्ष्मण याला बाद करतोय. संघाला हा दुसरा हादरा बसतोय तो लक्ष्मण याच्या स्वरूपात. संघ दुसरा हादरा बसतोय तो लक्ष्मणाच्या स्वरूपात टेंबोली संघाला. तेरा या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. गावामध्ये चांगले गोलंदाज आणि कर्णधार म्हणून त्यांची नावलौकिकता गावामध्ये चाललेली होती आणि तेच प्रथमेश आता इथे चांगली गोलंदाजी करतो आणि आपल्या संघासाठी चांगलं कार्य करून देतोय तो प्रथमेश. बघूया प्रथमेश. आता मात्र स्ट्राईकवर येतो किरण. स्ट्राईकवर किरण. नॉन स्ट्राईकवर सुमित. बॉलिंग मार्फत येतो प्रथमेश. 7-8 पावलांचा रनअप घेऊन प्रथमेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय.
पुन्हा एकदा आणि मला वाटतं इथे गॅप मध्ये चेंडू, एक धाव पुन्हा आणि मला वाटतं इथे डिक्लेअर स्वरूपात 2 धावा आणि संघाचे धाव संकेत 1. एक धाव संघाचे धाव संकेत 1 नंबर संघाची धाव संख्या झाली ती 14. आता मात्र स्ट्राईक वर येतो किरण, चांगली गोलंदाजी करतोय मात्र तो प्रथमेश. आतापर्यंत त्याने फक्त 3 चोरटी अशी 1 धाव, संघाची धाव संख्येत 1 नंबर संघाची धाव संख्या झाली ती 15. चांगली गोलंदाजी करतोय, खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. आतापर्यंत त्याने फक्त 5 धावा दिल्यात आणि 1 विकेट मिळवली ती प्रथमेशाने. आता मात्र स्ट्राईक वर येतो सुमित. बघूया सुमित काय करतोय. पहिला चेंडू सुमित साठी, फुल टच चेंडू आणि मला वाटतं इथे चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. ते दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ते सुमित याला संघाची धावसंख्या 2 नंबर संघाची धावसंख्या झाली होती 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टेंबोली संघाची धावसंख्या झाली होती 17. थोडीशी मंदावलेली धावसंख्या मानावी लागेल ती टेंबोली संघाची. आणि मला वाटतं आता शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. सुमित आणि किरण आपल्या संघाला कितपत मदत मारून देतोय तो पाहावं लागेल. आणि मला वाटतं गोलंदाजीसाठी आलाय तो छोटासा गोलंदाज किरण टू किरण. स्ट्राईक वर किरण, नो स्ट्राईक वर सुमित, बॉलिंग मार्फत किरण. बघूया किरण, कुठला किरण वर्चस्व गाजवतोय. पहिला चेंडू किरण साठी, शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये प्रयत्न करावे लागतील. फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, परंतु त्यानंतर जो का कमबॅक केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा. या चेंडूवरती मोठा हल्ला केला जातोय. चेंडू हवेत आहे, जेल खाली, जेल टिपला जाईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह. जेल जो आहे तो इथे मात्र सोडला जातोय. संघाच्या धावसंख्येत 2 नंबर संघाची धावसंख्या झाली होती 19. चांगली संधी होती ती किरणला बाद करण्याची, पण इथे संधी हुकते. स्ट्राईक वर मात्र आता किरण, नॉट स्ट्राईक वर सुमित, बॉलिंग मार्फत आहे तो किरण. चांगला चेंडू, पुन्हा एकदा जेलची संधी आहे आणि मला वाटतं इथे जेल पुन्हा सुटतोय. किरणला पुन्हा जीवदान मिळतंय ते किरणला. पुन्हा एकदा 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 नंबर संघाची धावसंख्या झाली होती 21. हा किरण मात्र चांगली गोलंदाजी करतो, पण क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही ती किरण याला. 2 चेंडूवर सलग 2 जीवदान मिळत आहे ते किरण याला. आता मात्र किरण बघूया काय करतो. तिसरा चेंडू किरण साठी, चांगला तोलवलेला चेंडू आणि मला वाटतं गॅप मध्ये आणि मला वाटतं इथे चौकार. किरणच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 नंबर संघाची धावसंख्या झाली होती 25. आता मात्र घणाघाती घाव करतोय तो किरण. आतापर्यंत चांगली गोलंदाजी किरण करत होता, पण या किरणवर दुसरा किरण भारी पडतोय तो. आणि मला वाटतं अजून 3 चेंडू शिल्लक असतील. 7-8 पावलांचं रनअप घेऊन किरणसाठी पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आणि मला वाटतं 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे रन आउट होतोय तो सुमित. संघाची धावसंख्या 1 नंबर संघाची धावसंख्या झाली ती 26. आणि मला वाटतं आता 2 चेंडू असतील आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो शुभम. आता मात्र घणाघाव घात करताय तो किरणच्या गोलंदाजीवर आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो शुभम. सुमित आउट होतोय. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील किरण याचे. आता मात्र स्ट्राईक वर तो किरण, नो स्ट्राईक वर तो शुभम, बॉलिंग मार्फत किरण. 7-8 पावलांचा रनअप घेऊन किरण करू. पुन्हा एकदा किरण, चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे
किरण याला काही समजलं नाही. चेंडू जातो निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली होती 26. आणि मला वाटतं आता शेवटचा चेंडू किरणसाठी. आतापर्यंत 3 सामने झाले पण 3 सामन्यामध्ये 30 या धावसंख्येवर धावसंख्या गेली नाही. पण रोमांचक सामने होत आहेत तो. आणि हा तिसरा सामना. मला वाटतं इथे जेलची संधी आहे पुन्हा. आणि बघूया मला वाटतं पुन्हा एकदा जेल सुटतोय तो किरणचा. आणि मला वाटतं या संघाच्या धावसंख्येत 2 ने संघाची धावसंख्या झाली ती 28. आणि मला वाटतं जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावा. 18 चेंडू 29 धावा. किरण याचं नशीब चांगलं मानावं लागेल. ते आतापर्यंत त्याने 3 स्ट्राईकवर मात्र आहे तो शुभम. नॉन स्ट्राईकवर प्रथमेश. बॉलिंग मार्फत सुमित. आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय तो सुमित. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
पहिला चेंडू सुमी याचा शुभम साठी. बघूया शुभम आपल्या पहिल्या चेंडूवर काय करतोय. चांगला तोलाला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर षटकार प्राप्त करतोय तो शुभम. आपले इरादे पहिल्याच चेंडूवर स्पष्ट करतोय तो शुभम. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 6. पहिल्या चेंडूवर शुभम घनाघाती घाव करतोय आणि संघाला 6 धावसंख्येने खातं खोलून देतोय तो शुभम. दुसरा चेंडू सुमित याचा. पुन्हा एकदा आणि मला वाटतं ते एक धाव पूर्ण आणि एका धावसंख्येवर समाधान मानतोय तो शुभम. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 7. आता मात्र स्ट्राईक होतो प्रथमेश. स्टार बॉईज आणि विजय दुर्ग या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टॉसचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. आता मात्र स्ट्राईक करतो प्रथमेश. पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रन घेऊन सुमित. चांगला चेंडू मला वाटतं इथे आणि पंच नो चेंडू घोषित करतोय. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 8. थोडस महागडं षटक मानावं लागेल सुमित याचं. पावपळचं षटक आणि पुरेपूर फायदा उठवतोय दोन्ही भाऊ शुभम आणि प्रथमेश. पुन्हा एकदा सुमित आणि मला वाटतं इथे आता मात्र चांगला चेंडू मानावा लागतो सुमित याचा. आता मात्र कमबॅक करतोय तो सुमित. स्ट्राईकवर मात्र आहे तो घनाघाती फलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रनअप घेऊन सुमित प्रथमेश साठी आणि मला वाटतं रिव्हर्स स्वीप आणि चांगला फटका मारतोय तो प्रथमेश. 6 धावांसाठी चांगली फलंदाजी करतोय तो प्रथमेश. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 14. दोन्ही सख्खे भाऊ चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देत मोलाचा वाटा उचलता येते प्रथमेश आणि शुभम. पुन्हा एकदा चांगली आणि मला वाटतं इथे चांगला चेंडू सुमित याचा. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू काही समजलेला नाही प्रथमेशाला. थोडस महागडं षटक मानावं लागेल ते सुमित याचं. आतापर्यंत त्यांनी 14 धावा दिल्यात आणि मला वाटतं काहीसे चेंडू शिल्लक. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक. 1 चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि मला वाटतं इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 16. एका षटकाच्या समाप्तीनंतर तो 16 संघाची धावसंख्या झाली ती 16. बिनबाद 16. चांगली फलंदाजी करता येतो शुभम आणि प्रथमेश आणि मला वाटतं आता 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ती तोडसोळी संघाला. 12 चेंडू आणि 13 धावा. रिव्हर्सचा बादशाह म्हणून नावाजलेला फलंदाज तो प्रथमेश चांगले फटके मारतो आणि मला वाटतं रिव्हर्स मध्ये त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला आतापर्यंत आणि 16 धावा वसूल केल्या त्या सुमितच्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो शुभम. बॉलिंग मार्फत आहे तो. मला वाटतं आता स्ट्राईकवर शुभम. नो स्ट्राईकवर प्रथमेश. बॉलिंग मार्फत आहे तो शुभम. शुभम टू शुभम. बघूया शुभम कुठला शुभम भारी पडतोय. मगाशी किरण टू किरण होता आणि फलंदाजी मात्र किरण भारी पडला होता आणि आत्ता मात्र थोडासा स्वैर मारा करतोय आणि 1 धाव. संघाची धावसंख्या 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 17. बिना लक्ष्य के जिया नहीं जाता. बिना लक्ष्य के जिया नहीं जाता. चौके मारे बिना रहा नहीं जाता. 1-2 रन लेके क्या करेंगे. छक्के मारे बिना मजा नहीं आता. छक्का मारे बिना मजा नाही येते. पुन्हा एकदा आणि मला वाटतं इथे दुसरी धाव पूर्ण. 2 धावा.
संघाच्या धावसंख्येत 2 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 19. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो शुभम. नॉन स्ट्राईकवर शुभम. स्ट्राईकवर शुभम, नॉन स्ट्राईकवर प्रथमेश. बॉलिंग मार्फत आहे तो शुभम. शुभम टू शुभम. बघूया शुभम कुठला शुभम भारी पडतोय शुभमवर. आणि चांगला चेंडू मला मिळतोय शुभम याचा. शुभम याला काही तो समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 19. बिनबाद 19. पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रनअप घेऊन शुभम टू शुभम. पुन्हा एकदा चांगला चेंडू. गॅप मध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते शुभम याला. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 20. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकवर येतो रिव्हर्स शिवचा बादशाह प्रथमेश. स्ट्राईकवर प्रथमेश, नॉट स्ट्राईकवर शुभम. बॉलिंग मार्फत शुभम. बघूया प्रथमेश काय करतोय. 7-8 पावलांचा रनअप घेऊन प्रथमेश साठी चांगला तडकावलेला चेंडू आणि मला वाटतं गॅप मध्ये चेंडू आणि मला वाटतं इथे षटकार. प्रथमेशच्या बॅट म्हणून निघालेला दुसरा षटकार. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 26. आणि मला वाटतं जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी करतोय दोन्ही भाऊ शुभम आणि प्रथमेश. स्ट्राईकवर मात्र आता धडपक्या फलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण संधी हुकतोय ती प्रथमेश याला. चांगली फलंदाजी करतोय तो प्रथमेश आणि शुभम. दोन्ही सख्खे भाऊ आपल्या संघासाठी पुढील फेरीसाठी पात्र करतायत. पुन्हा एकदा शुभम प्रथमेश साठी. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे रनआउटची संधी पण संधी हुकते. 2 धावा संघाच्या धावसंख्येत 2 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 28. आणि मला वाटतं आता 7 चेंडू आणि 1 धावा. 7 चेंडू 1 धावा. तोडसोळे संघाला. हा 6 चेंडू 1 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तोडसोळे संघाची धावसंख्या झाली ती 28. 1 धावांची गरज आणि मला वाटतंय एका धावेसाठी थोडस लांबावं लागतंय. शुभम याला षटकार मारायचा आणि धावा पूर्ण करायची. 1 धाव घेत नाहीये तो आणि मात्र आता सिंगल. आणि मला वाटतं इथे तोडसोळे संघ विजयी होतो आणि पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय तो तोडसोळे संघ. या दोन्ही भावांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस पुढील सामना होणार तो विजय.